महाराष्ट्रीयन फेमस झटपट कांदा पोहे तयार करत आहोत. महाराष्ट्रीयन मराठी माणसाच्या घराघरात आठवड्यातून एकदा तरी कांदे पोहे बनवले जातात आणि अगदी 12 तासापेक्षा खूप जास्त वेळ मौसूत राहणारे परफेक्ट रंग असलेले हे कांदा पोहे करण्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे रेसिपीला आत्ताच लाईक करा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत दररोज दुपारी न चुकता सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्रीयन फेमस नाश्त्याचा प्रकार पाहत आहोत, त्यामध्ये कांदा पोहे पाहत आहोत. त्यासाठी या ठिकाणी पोहे छान असे आपण 2 ते 3 पाण्याने धुवून अशा पद्धतीने भिजत घालण्यासाठी ठेवले. त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करून ठेवलेली आहे. त्यानंतर पोहे धुण्यासाठी कधी पण अशा पद्धतीने छिद्र असलेल्या चाळणीचाच वापर करावा. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता. त्यानंतर तेल छान असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये टाकायचे शेंगदाणे. आता साधारणतः तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते. आता 2 डिश भरेल एवढे आपण हे कांदा पोहे करत आहोत. त्यासाठी साधारणतः अर्धी वाटीला थोडेसे कमी एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहे. यापेक्षा शेंगदाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंसं वाढवायचं असेल किंवा थोडंसं कमी करायचं असेल तरी देखील करू शकता. 1 वाटी या ठिकाणी कांदा घेतलेला आहे. शेंगदाणे अगोदर छान असे तळून घेतले. त्यानंतर कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या. आता या ठिकाणी शेंगदाणे आपण अगोदर 80% शेंगदाणे तळून घेतले. राहिलेले 20% शेंगदाणे आपल्याला या कांद्यासोबत तळून घ्यायचे. त्यानंतर खूप सारा कढीपत्ता टाकलेला आहे. अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. हवं तर तुम्हाला जिरं अगोदर तेलामध्ये टाकायचं असेल तरी देखील टाकू शकता, परंतु कांदा परतवण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो. तेवढ्या वेळामध्ये जिरं देखील व्यवस्थित असं परतवून होतं. त्यानंतर कांदा छान असा लालसर रंगावर परतवून झाल्यानंतर यामध्ये टाकूया हळद. हळद खूप जास्त टाकू नका, नाहीतर पोह्यांना रंग अगदी थोडासा लालसर असा येतो आणि खूप कमी टाकले तर पांढरे होतात. त्यामुळे हळद टाकताना देखील व्यवस्थित अशी अचूक प्रमाण घेऊनच टाका. त्यानंतर हळद तेलामध्ये छान अशी परतवून घेतल्यानंतर आपण हे पोहे टाकलेले आहे आणि गॅस मध्यम करायचा. मध्यम आचेवर 2 मिनिटासाठी पोहे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. पोहे व्यवस्थित मिक्स केल्यामुळे हळद सर्व पोह्यांना एकसारखे लागते आणि एकसारख्या रंगावर छान असे हे पोहे तयार होतात. त्यानंतर आपण टाकूया यामध्ये चवीनुसार मीठ. आता पोहे शक्यतो करत असताना मिठाचं प्रमाण हे थोडंसं कमी ठेवावं. त्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी साखर टाकलेली आहे. 1 चमचा साखरपैकी अर्धा चमचा साखर मी पोहे भिजवल्यानंतर त्यामध्ये मिक्स केली होती. अर्धा चमचा साखर मी आत्ता टाकलेली आहे. व्यवस्थित अशी मिक्स केल्यानंतर गॅस करूया कमी. झाकण ठेवलं होतं 2 ते 3 मिनिटासाठी. पुन्हा एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून द्यायचे. हे पहा, सर्वात शेवटी आपण टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस मोठा करायचा. मोठ्या आचेवर कोथिंबीर छान अशी यामध्ये मिक्स करून 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचे. परफेक्ट या ठिकाणी कांदा पोहे आपले बनवून तयार झाले आहे. गरमागरम आपण ते डिशमध्ये सर्व करूया. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच भरपूर टिप्स आहेत, साध्या सोप्या रेसिपीज देखील, परंतु थोड्याशा वेगळ्या पद्धतीने टिप्ससहित कशा पद्धतीने शिकायच्या यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपण इथून पुढे एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशाच खूप छान छान अशा रेसिपीज पाहणार आहोत. त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल 70 20 16 21 00 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घर बसल्या ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर नाश्त्याचे तुम्हाला महाराष्ट्रीयन फेमस आणखी कोणते प्रकार पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि नाश्त्यासाठी इन्स्टंट आप्पे कसे तयार करायचे याची रेसिपी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मी दिलेली आहे. तिथून तुम्ही ती रेसिपी चेक करू शकता. त्याचबरोबर संक्रांत स्पेशल तिळाच्या रेसिपी देखील या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देत आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, त्याचबरोबर कमेंट करा, शेअर करा आणि हाईप देखील नक्कीच करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच मी एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.